अटेंडन्स मिळेल दुसरा क्लास संपायच्या वेळी. मग ज्या मुलांनी पहिला क्लास अटेंड केला टीचर अटेंडन्स लावली का लगेच केलं बाहेर नेऊन कट होऊन जातात टीचर. बरं ठीक आहे, चला आपण आता कंटिन्यू करूयात क्लास. गेल्या वेळी आपण उष्णतेचे मापन आणि परिणाम चालू केलेला, बरोबर आहे. आणि मला हे सांगा मुलांनो की लास्ट टॉपिक कुठला घेतलेला आपण त्याच्यामध्ये उष्णतेचे मापन मध्ये, कारण आता खूप दिवस झाले ना, मला पण नाही आठवत आहे. थांबा पुस्तक खोलूयात. सांगा रे, आठवत नाहीये तुम्हाला पण. टीचर 2 मिनिट. हा चेक करा, बुक खोला, तुम्हाला आठवेल. बघ मी पण तेच करते. टीचर. हा बेटा. हॅलो टीचर. तर एक आहे ना क्वेश्चन पेपर होती टीचर. आमच्या स्कूल मध्ये ना आमची म्हणजे अशी जनरल नॉलेजची परीक्षा होणार आहे, ती पण ऑनलाईनलाच आहे. अरे वा वा वा, चला आता तुम्हाला ऑनलाईनचा ऑलरेडी अनुभव झालाय. मग काय ती गुगल फॉर्मच देणार आहेत? हो टीचर, आपण जशी आपली टेस्ट घेतो ना त्या पद्धतीची एक लिंक येईल टेस्टची. त्या लिंक वरती जाऊन मग आपण आपली जशी म्हणजे टेस्ट देतो तशा पद्धतीची टेस्ट द्यायची आहे. टीचर आपलं केमिकल इक्वेशन आहे ना झालं होतं वाटतं. हॅलो टीचर. अरे बेटा, NMMS बरोबर कन्फ्यूज नको होऊच. थांबा जरा, मी पुस्तक शेअर करते, दाखवते तुम्हाला. हा आपण आठवलं मला, आपण डिग्री आणि फॅरेनहाइटची ही केलेली, गणित सोडवलेली. टीचर उष्णता व तापमान हे तापमान आपलं पहिल्याच क्लासमध्ये झालेलं. गेल्या क्लासमध्ये आपण डिग्री मध्ये तापमान दिलं असेल तर त्याला केल्विन मध्ये आणि सेल्सिअस मध्ये कसं करायचं, डिग्री सेल्सिअस असेल तर फॅरेनहाइट मध्ये वगैरे कसं करायचं, किंवा फॅरेनहाइट दिलं असेल तर उलट सेल्सिअस मध्ये कसं करायचं सोडवलेली है ना. याची गणित आपण सोडवलेली. तर चला आज आपण आता आज पुढचा टॉपिक आपण हा घेणार आहोत. तापमापी बद्दल आपण जास्त जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर आता मला काही सेकंड्स द्या, तोपर्यंत थांबा पुस्तक शेअर करते मी तुमचं. टीचर येस टेल. ना व्हॉट्सअपवर एक क्वेश्चन टाकला टीचर, तेवढा सोडून द्या ना प्लीज. टेम्परेचर धड्यावरच आहे. बर बेटा, थांब 1 मिनिट, मी पक्का सोडवेल, डोंट वरी. त्याच्यावरच आधार येत असेल तर मी डेफिनेटली सोडवेल. थांब जरा 1 मिनिट. ओके टीचर. टीचर सॅट मध्ये आलेला आहे टीचर, पहिलाच क्वेश्चन आहे हा. पहिलाच क्वेश्चन आलेला. फॅरेनहाइट मध्ये सेल्सिअस का फॅरेनहाइट मध्ये करायचं? दोन्ही कर. हा चल, बरं ठीक आहे. टीचर, आम्हाला सॅट मध्ये प्रकाशाचे परावर्तन त्याच्यामधला एक क्वेश्चन आला होता. हा बरं झालं ना, आपण थोडं तरी केलेलं. बघा हे मुलांना, तुम्हाला आता इथे जे सगळे दिसतात ना थर्मामीटर्स, हे सगळे तापमापी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. हा, आज आपण हा टॉपिक शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला कुठल्या पण प्रकारची तापमापी दिली ना तर तुम्हाला ते त्याच्यावर तापमान वाचता आलं पाहिजे. ठीक आहे, थांबा मी आता एक व्हिडिओ शोधते. हॅलो मॅम. थांबा शेअर करते. हा बेटा. मॅम, जे मर्क्युरी असते त्याच्यामध्ये किती उष्मा राहते? मर्क्युरी याचे किती उष्मा राहते म्हणजे? म्हणजे आता ॲल्युमिनियम कसे त्याच्यामध्ये म्हणजे विशिष्ट उष्मा 0.21, अल्कोहोल मध्ये 0.58, तसं मर्क्युरी मध्ये. टीचर 0.03. तापमानाचे हे स्केल. हा, मग ते जर क्लिनिकल थर्मामीटर असेल, क्लिनिकल म्हणजे वैद्यकीय थर्मामीटर असेल, तर वैद्यकीय थर्मामीटर मध्ये ती जी रेंज असते ती किती असते मुलांना? 35 पासून 42 असते ना? हो टीचर, तेच असतं. हा, 35 ते 42. थांबा हा मुलांनो 1 सेकंड. मुलांनो, हा व्हिडिओ जो आहे ना तो कुठल्या पण भाषेत असू द्यात, मी ह्याला एक्सप्लेन करते. टीचर तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये पण सांगितलंय टीचर. हा चालेल चालेल, ठीक आहे. वैद्यकीय तापमापीचं.
Thermometer. Subscribe the channel and press the bell icon to get latest updates from learnfatafat.com. For measurement of body temperature, we use clinical thermometer. However, it is not suitable to measure temperature of other objects. मुलांनो, मी ह्याला ट्रान्सलेट करते. ठीक आहे, हे इंग्लिश मध्ये जरी असलं तरी मी ह्याला ट्रान्सलेट करते. आधी पूर्ण व्हिडिओ बघून घेऊयात आणि मग मी तुम्हाला सांगते ते काय चाललंय. ठीक आहे, पण तरी पण ट्राय करा ते काय म्हणतात ते समजून घ्यायचं. काय काय शब्द तर तुम्हाला समजतीलच. For measuring the temperature of other objects, we use laboratory thermometer. Watch ad-free and complete syllabus on Learn. Download the app. There is a bulb at the side of thermometer. A narrow tube having same thickness throughout originates from the bulb and extends. मुलांनो, त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे जे क्लिनिकल म्हणजे जे वैद्यकीय तापमापी आहे, क्लिनिकल थर्मामीटर आहे, त्याने फक्त आपण माणसाचं तापमान मोजू शकतो, बॉडी टेम्परेचर मोजू शकतो. बाकी वस्तूंसाठी ते सुटेबल नाहीये. तर बाकी वस्तूंसाठी कुठलं आहे? प्रयोगशाळेत वापरलं जाणारं थर्मामीटर. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? लॅबोरेटरी थर्मामीटर. आता इथे बघा त्याची आकृती दाखवली आहे. तुम्ही ह्याची खालचं हे बघताय किती मार्किंग लिहिली आहे दिसते तुम्हाला? इथे -10 दिसते. हा बघा, इथे -10 पासून चालू होतंय आणि हे जे लाल दिसते ना ह्याच्यामध्ये आहे अल्कोहोल भरलेलं असतं हे. ठीक आहे, आणि बघा इथे -10, परत 10 लाईन झाल्यावर 0, परत 10 लाईन झाल्यावरती 10, असं ह्याची मार्किंग आहे. Originates from the bulb and extends towards the highest reading. दिसतंय इथे 110. हो टीचर. म्हणजे ह्याची कुठून चालू होते ह्याचं तापमान -10 पासून 110 पर्यंत. A tube formed by this bore is the capillary tube. ही ट्यूब जी काचेची ही जी नळी आहे ना मुलांनो, किंवा काचेची ही कांडी आहे ना, ह्याला इंग्रजीमध्ये कॅपिलरी ट्यूब म्हणतात. ठीक आहे, आणि इथे खाली जो आहे तो त्याला बल्ब म्हणतात. Generally, the laboratory thermometer have scale between -10 degrees Celsius to 110 degrees Celsius. There are 10 divisions between each consecutive numbers. That means मुलांनो, ह्यांनी ह्याचा अर्थ काय सांगितलं? तर इथे बघा -10 ते 0 किंवा 0 ते 10 ह्याच्यामध्ये 10 लाईन आहेत. म्हणजे एक लाईन किती तापमान मोजते मुलांनो? 0 ते 10च्या मध्ये बरोबर 10 लाईन आहेत. म्हणजे एक लाईन किती तापमान मोजते? एक लाईन 10 मोजते. एकच मोजेल ना. 0 ते 10 10 लाईन आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकच मोजेल ना. मग 1 डिग्री टेम्परेचर तापमान मोजते. 1 डिग्री अंश सेल्सिअस. means each division indicates 1 degree Celsius. While measuring the temperature, we should follow some practices to get correct reading. Take the sample of which we want to measure the temperature. तापमान मोजताना आपण काही पायऱ्यांची तंतोतंत पाळणी केली पाहिजे, नाहीतर आपण चुकीचं तापमान मोजू असं ते म्हणाले. आणि आता काय केले त्यांनी? ज्या वस्तूचं तापमान मोजायचं, समजा आता हे गरम पाणी आहे, ह्याचं तापमान आपल्याला मोजायचंय, तर काय करायचं बघा आता. Here we will take some warm water in a beaker. Now place the thermometer vertically such that the bulb remains immersed in water but does not touch the beaker. ह्याच्यामध्ये आपण काय करणार? ह्या गरम पाण्यामध्ये हे प्रयोगशाळेत वापरलं जाणारं थर्मामीटर टाकणार. पण ते असं टाकायचंय तर सगळ्यात आधी तर ते सरळ एकदम स्ट्रेट उभं असेल. आणि दुसरं, त्याचा जो बल्ब आहे खाली तो पाण्यामध्ये पूर्णपणे बुडलेला आहे, पण थर्मामीटर खाली एकदम तळाला चिटकत नाहीये. When the expansion of mercury stops, notice the reading in the thermometer. Here it is 45 degrees Celsius. बर मुलांनो, आता इथे ना लॅबोरेटरी थर्मामीटर मध्ये मर्क्युरी पण असू शकते किंवा अल्कोहोल म्हणून असतं, एक अल्कोहोल पण असू शकतं. मोस्टली लॅबोरेटरी थर्मामीटर मध्ये अल्कोहोलच वापरतात. ठीक आहे. We should take the reading while the bulb is immersed in water. बल्ब पाण्यामध्ये असतानाच पटपट
तापमान मोजायचे. थर्मामीटर बाहेर काढून नाही करायचे असं त्यांनी सांगितलं. It is because, like clinical thermometer, there is no bend in laboratory thermometer. Hence, as soon ह्यांनी काय सांगितलंय ह्याचा अर्थ हा आहे की लॅबोरेटरी थर्मामीटर मध्ये की नाही, जर जसं तुम्ही हे बाहेर काढचाल ना पाण्यामधून, परत तापमान खाली जाईल स्वतःहूनच, कारण मग ते बाहेरच्या हवेचं तापमान घ्यायला सुरुवात करेल ना. बाहेरची हवा पाण्याच्या तुलनेत थंड आहे, पण आपलं जे वैद्यकीय थर्मामीटर असतं त्याच्यामध्ये तसं काय प्रॉब्लेम नाही होत. जसं का आता बघा, तू आपल्या जिबी खाली डॉक्टर ठेवतो, मग तो जिबी खाली असतानाच कसं वाचणार ना किती आहे तापमान, तो बाहेर काढून मग वाचतो ना तापमान. मग त्यावेळी त्याचं ते खाली नाही जात मर्क्युरी. का नाही खाली जात? कारण वैद्यकीय थर्मामीटर मध्ये इथे दिसते तुम्हाला हे क्रॉस अशी केलेली लाईन, ह्याला ना किंक म्हणतात. मग ही किंक काय करते, आता मर्क्युरी बघा सरळ लाईनीत असेल तर ती खाली येईल, पण इथे वाकडी त्यांनी एक अशी म्हणजे आतमध्ये छोटी पाईपच आहे ना ज्याच्यात मर्क्युरी भरली आहे, त्या पाईपला इथे खाली थोडं वाकडं केलेलं असतं, त्याच्यामुळे वाकड्या मार्गावरून खाली नाही येऊ शकत मर्क्युरी. मग ती मर्क्युरी जिथे वरते ना तिथेच राहते, तोपर्यंत तिथे राहते जोपर्यंत आपण झटका देऊन तिला खाली नाही आणत. म्हणून बघा आपला जो डॉक्टर आहे ना, तो काचेचं जर थर्मामीटर वापरत असेल तर नीट जर तुम्ही बघितलं असेल तर सगळ्यात आधी तर ते गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये ठेवलेलं असतं चांगलं साफ करण्यासाठी. मग तो व्यवस्थित त्याला अँटीसेप्टिकने साफ करतो, मग त्याला आधी तो झटका देतो. बघा झटका का देतो? मर्क्युरीला एकदम खाली आणण्यासाठी. मग ज्यावेळी आपल्या मर्क्युरीवाले ते थर्मामीटर जिभेखाली ठेवतो, मग आपल्या बॉडीच्या तापमानानुसार मर्क्युरी प्रसरण पावते. मग मर्क्युरीचा आकार हळूहळू वाढतो. तुम्हाला माहितीये उष्णता दिल्याने आकारमान वाढतं. मग मर्क्युरी वर 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 जाते. मग आपल्याला जेवढा त्या दिवशीचा ताप असेल त्यानुसार ती त्या तापमानावर जाते आणि मग ती तिथेच थांबते. मग तो बाहेर काढतो, मग तो बघतो व्यवस्थित. आणि परत अजून एक गोष्ट, जर मर्क्युरीला बरोबर आपल्या डोळ्याच्या समोर ठेवून बघ तापमान वाचलं ना तर ते बरोबर असेल. असं खाली वाकडं किंवा वर वाचलं की ते मग चुकीचं तापमान दाखवणार आपल्याला. ठीक आहे, तर मग दोघांमध्ये काय फरक आहे वैद्यकीय थर्मामीटर मध्ये आणि हे क्लिनिकल म्हणजे लॅबोरेटरी थर्मामीटर मध्ये? की ह्याच्यामध्ये किंक आहे, ह्या वाकड्या लाईनीला इंग्लिशमध्ये म्हणतात किंक. मराठीमध्ये काय म्हणतात आपण बघूया आता तुमच्या पुस्तकात. ती लॅबोरेटरी थर्मामीटर मध्ये ती किंक नसते. ठीक आहे, चला आता पूर्ण व्हिडिओ बघूया. Soon as we take the thermometer out, the mercury starts falling down rapidly. That is, the level of mercury decreases, due to which we did not get the correct reading. Remember, we cannot use laboratory thermometer for reading body temperature. It is because of the same reason. That is, until we read the temperature, the mercury level decreases rapidly. Here we complete this topic. For more such कळलं? लॅबोरेटरी थर्मामीटर, प्रयोगशाळेमधलं थर्मामीटर कसं काम करतं ते. आता आपण क्लिनिकल थर्मामीटर बघूयात. आता थांबा, ते पण बघूयात आणि मग मी तुम्हाला दोघांमधला फरक सांगेन. क्लिनिकल थर्मामीटर म्हणजे वैद्यकीय थर्मामीटर जे आपण कुठे वापरतो? ताप मोजण्यासाठी मध्ये वापरतो ना, हॉस्पिटल्स मध्ये वापरतो. आपल्याला हे करायचं असेल तर, शरीर मोजायचं असेल तर. हा बेटा, जे मर्क्युरी वॉटर आहे त्याचा प्रॉपर्टी वेगवेगळी आहे का? कारण की एखादं जर समजा एखादा आपण पाईप घेतला आणि त्याला थोडंसं किंग करून वरून जर पाणी टाकलं टीचर, ते पाणी डायरेक्ट खाली येतं. आणि जर मर्क्युरी मध्ये जर किंग येतं तर मर्क्युरी खाली नाही झटका दिला. शिवम, तुझा आवाज गेला मधूनच. बरं थांब, आता आपण व्हिडिओ बघूयात. हा बघून झाल्यावरती मग मला विचार. ठीक आहे? ओके टीचर. To measure temperature. Is to measure our body temperature. Such a thermometer is called a clinical thermometer. A मुलांनो, आता इथे जर तुम्ही ना नीट बघितलं तर मी थांबा ह्याला नंतर मोठं करेल.
इथे बघा, इथे तापमान लिहिलेलं आहे आणि हे तेच थर्मामीटर आहे जे आपण आपलं तापमान, बॉडीचं तापमान मोजण्यासाठी वापरतो. वैद्यकीय तापमापी म्हणजेच क्लिनिकल थर्मामीटर. आणि ह्याच्यामध्ये दिसते हे असं चांदीसारखं चमकतंय. हा पारा आहे, पारा चांदीसारखा चमकतोय बघा. हा वरती 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 गेलाय आणि इथे थांबलाय, दिसतोय तुम्हाला? आणि इथून मग ते पुढचं मोकळं दिसतंय. हो नाही काही तर बोला. तुम्हाला म्यूट केलंय का? हो मॅम. चला. Clinical thermometer consists of a long, narrow, uniform glass tube. It has a bulb at one end filled with mercury. Outside the bulb, a small shining thread of mercury can be seen. A clinical thermometer reads temperature from 95 degree Fahrenheit to 107.6 degree Fahrenheit. मुलांनो, हे लक्षात ठेवा. हे जे आता ह्यांनी सांगितलं ना, आपण डिग्री सेल्सिअस मध्ये बघितलेलं की ते 35°C पासून कितीपर्यंत मोजत होतं? 42 पर्यंत. त्या 35लाच आणि 42लाच आपण फॅरेनहाइट मध्ये जर कन्वर्ट केलं तर मग किती भेटते आपल्याला? 95 डिग्री फॅरेनहाइट टू 107.6 डिग्री फॅरेनहाइट. नोट करून ठेवा की व्हॅल्यू. ठीक आहे, दोन्ही माहिती पाहिजे. The normal temperature of human body is 98.6 degree Fahrenheit. आपलं माणसाचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर, सर्वसाधारण तापमान, ज्या माणसाला ताप नाहीये, ते किती असतं? 37°C असतं. आणि फॅरेनहाइट मध्ये ते किती असतं? 98.6 डिग्री फॅरेनहाइट. The clinical thermometer is also known as a doctor's thermometer. ठीक आहे, ह्याला काय नाव दिलंय? Students डॉक्टर्स थर्मामीटर. काय नाव दिलेलं आहे? डॉक्टर्स थर्मामीटर. याचं दुसरं नाव डॉक्टर्स थर्मामीटर पण आहे. ठीक आहे, एक सेकंड हा मुलांना, एक सेकंड. अजून एक थांबा, बघूयात आपण व्हिडिओ, हे जास्त चांगलं समजेल. चला बघा हा चैनल में। चलिए हम देखते हैं आज मर्करी थर्मामीटर को हम कैसे यूज़ करें। ठीक है, बहुत से ऐसे लोग होते हैं जिसे पता नहीं होता है कि हम इसको कैसे यूज़ करें, कैसे इसका रीडिंग लें। ठीक है, तो चलिए हम बताते हैं, बहुत आसान तरीके से आप समझ जाएंगे। तो ये पहले हम बता दें कि ये जो होता है हमारा मर्करी में, ये होता है एक वेसल होता है और यहाँ पे जो होता है मर्करी स्टोर रहता है, जमा रहती है। और इसमें दो रीडिंग होती है, एक होता है सेल्सियस, एक होता है फ़ारेनहाइट। तो हमारे बॉडी का जो नॉर्मल टेम्परेचर होता है ना, वो अगर सेल्सियस, मुलांना तुम्हाला दिसतंय? ऐका, ह्याची मी तुम्हाला आकृती काढायला लावणार आहे. हे बघा, एका बाजूला किती आहे? 35 डिग्री सेल्सिअस मध्ये. बघा इथे 35. हॅलो टीचर, बुकला टाकून देताल का तुम्ही फोटो? इथे नेमन दिसत नाही, असं लाईट लाईट दिसतोय. हा बरं, मी टाकेल बेटा. बाकी सगळ्यांना दिसते? हो टीचर, दिसत आहे. मग इथे 35 आहे. 35 नंतर इथे 6 नाहीये बरं का. 35 म्हणजे हे 36 आहे, कारण इथे लिहायला ते जागा खूप आटते म्हणून ह्यांनी मध्ये नुसतं आकडे लिहिलेत, जेणेकरून आपण स्वतःहून समजावं. तर हे 35, 36, 37, 38, 39, 40, 41 आणि 42. आणि आता हे 32ला बघा, सॉरी 37ला आणि लाल का केले? कारण लाल म्हणजे हे आपलं नॉर्मल माणसाचं तापमान आहे. आणि त्यालाच खाली बघा काय केलेलं आहे, 96, 94, 96, 98 असं 108 पर्यंत. तर एका बाजूला डिग्री सेल्सिअस आहे, दुसऱ्या बाजूला फॅरेनहाइट. तर दोन्ही पण इथे स्केल दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट पण कळत असेल बघा मुलांनो. हे बघा, हे 35 असताना, 35 तापमान असताना फॅरेनहाइटचे बघा, आता इथे तुम्हाला बघावं लागेल की कोणाची किती कशी लाईन आहे. हे मी तुम्हाला व्हिडिओ झाल्यावरती एक्सप्लेन करेल. ठीक आहे, ह्याच्यावरून आपल्याला दोघं तापमान मोजता येतील, पण ते आधी बघावं लागेल की एक लाईन किती मोजते ते बघावं लागेल आपल्याला. चला आधी आपण व्हिडिओ बघूया. सेल्सियस में बात करें तो वो होता है 37 डिग्री सेल्सियस और फ़ारेनहाइट में ले तो ये होता है 98.6 डिग्री फ़ारेनहाइट। तो जैसे हम बॉडी को, इसे हम लगाने से पहले हम इसे साफ पानी से धो लें और इसे साफ कपड़े से पोंछ लें। ठीक है, आप इसे बॉडी के आर्मपिट, दैट मीन्स आप गाँठ के अंदर लगा सकते हैं या फिर जीभ के नीचे लगा सकते हैं।
इसे करीब 2 मिनट तक लगाए रखना है। और ये उतनी देर में क्या करता है, ये हमारे बॉडी के टेम्परेचर को सेंस करके इसमें जो पारा होता है वो इस स्ट्रिप पे ना धीरे धीरे ऊपर की तरफ बढ़ते जाता है। ठीक है, अगर ये पारा हमारे अभी यहाँ तक है, ये देख रहे हैं, अभी यहाँ पे आपको चमक रहा होगा थोड़ा यहाँ पे। ठीक है, अगर ये हमारा पारा अगर यहाँ तक आ जाए तो समझिए कि आपका टेम्परेचर ठीक है, आप स्वस्थ है। यदि इससे कम हो जाए या फिर इससे ज़्यादा हो जाए तो समझ लीजिए आपको फीवर हो गई है, आपको डॉक्टर को दिखाना ज़रूरी है। ठीक है, अगर हम यहाँ से ज़्यादा हो जाए, मान लो यहाँ से ज़्यादा हो जाए, तो कैसे आपको पता चले कितना बढ़ गया है? तो ये हमारा जो होता है ना, ये 98 है, और ये जो हमारा एक एक जो लाइन दे रखा है ये 0.2 में इसका वैल्यू होता है। जैसे ये होता है 0.2, 0.4, 0.6 ऐसे करके। ठीक है, यहाँ हो गया 99, ये हो गया हमारा ये 900 हो गया। ठीक है, अगर ये बढ़ रहा है जैसे 98 है, अगर इसे इस पॉइंट पे आ गया तो कितना हो जाएगा, 90.8 हो जाएगा। यहाँ पे 90.6 है, 98.6, ये 98.8 हो जाएगा। तो ऐसे दोस्तों यहाँ पे हम चेक कर सकते हैं। मुझे आशा कि आपको पसंद आई होगी वीडियो। अगर पसंद आई तो लाइक करें, सब्सक्राइब करें और शेअर भी करें। थँक्यू। ठीक आहे, चला आता आपण जे बघितले ना मुलांनो, ते ना तुम्हाला मी आकृती काढून एक्सप्लेन करते, अजून जास्त चांगलं समजेल। आणि मी एक्सप्लेन केल्यानंतर ना नीट ऐकून घ्यायचंय आणि मग मला तुम्ही फरक सांगणार आहात की हे क्लिनिकल थर्मामीटर आणि लॅबोरेटरी थर्मामीटर ह्याच्यामध्ये काय फरक आहे। हे काय झालं रे, आज तुम्ही सगळेजण थकलाय का? खूप शांतता आहे आज क्लासमध्ये, नाहीतर रोज मला म्यूट करावं लागतं, असं कसं झालं आज? बरं ठीक आहे, काय हरकत नाही, होतं असं कधी कधी। चला आता मी ना आधी तुम्हाला हे सांगते। टीचर परीक्षा झाली त्याच्यामुळे असं वाटत असेल। हो, परीक्षेचा इम्पॅक्ट आहे अजून। हा चला, मी आता तुम्हाला हे एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर तुम्ही मग मला प्लीज आन्सर द्या की तुम्हाला काय समजलं आणि काही नाही समजलं ते। ठीक आहे, अच्छा थांबा 1 मिनिट, मी स्क्रीन शेअर करते। अरे हे एकाच साईडला आहे। बरं थांबा 1 सेकंड हा मुलांना, मी मध्ये घेते याला। चला झालं, शेअर करते आता। आज आपण थोडी क्लास लिवाय जमताना मग थोडी एक मजा करूयात। ठीक आहे, कोणीतरी गाणं गाईल। चालेल। बर ठीक आहे, आता हे नीट बघा मुलांना, आता इथे ना नीट बघा तुम्ही। आता हे ना लाईन्स किती आहेत त्या बघा। आपलं ह्याच्यामध्ये जे आहे त्याचं काही प्रॉब्लेमच नाहीये। बघा इथे ना ह्या रेषा बघा किती दिसते तुम्हाला, मी अजून मोठं करू का? हा, आता अजून जास्त चांगलं दिसेल। आता हे बघा 35 आणि 36, ही 36 ची लाईन आहे, ही 35 ची लाईन आहे। त्याच्यामध्ये किती लाईन्स आहेत जरा मोजा बर। टीचर 10 आहे। 9 बघा 35 नंतर 1 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे 10व्या लाईनीवर यांनी 36 लिहिले, म्हणजे एक लाईन। हा, म्हणजे आपण जर डिग्री सेल्सिअस मध्ये मोजत असेल तर बरोबर एक लाईन किती मोजते, 1 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे हो की नाही? हो टीचर। 94 ते, आता इथे नीट बघा, इथे 94 ते 96 आहे, 95 मिसिंग आहे। तर ह्याच्यामध्ये किती लाईन्स आहेत बघा। आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वी, म्हणजे इथे 94 ते 96च्या मध्ये 10 लाईन आहेत, म्हणजे एक लाईन किती मोजते मुलांनो?
2 फॅरनहाइट. व्हेरी गुड. 2 मोजते, करेक्ट. मग आता तुम्हाला दशांश रूपामध्ये काउंटिंग तर येतेच ना. म्हणजे जर ही 94 आहे तर ही 94.2, 94.4, 94.6, 94.8 आणि ही येणार मधलीवाली जी लाईन असणार ती किती असेल 95. आणि मग परत मध्ये 5 लाईनी आहेत. तर ह्याचा अर्थ मग ही 95.2, 95.4, 95.6, 95.8 आणि मग ही लाईन आहे 96ची. कळलंय? मग आता मला नीट सांगा, इथे बघा, म्हणजे आपलं 35° मध्ये तापमान असताना त्याच वेळी जर फॅरनहाइट मध्ये आपल्याला काढायचं असेल तर किती दाखवतोय ते? 95 दाखवतोय. बरोबर आहे? 95. करेक्ट आहे. आता तसंच बघा, आता इथे नीट दिसतंय तसं, एवढं पण काय नाही. ही आता 37ची लाईन आहे. बरोबर आहे? आणि इथे बघा हे 8 लिहिलंय म्हणजे हे आहे 98. आता आपण जसं म्हणतो ना, नॉर्मल माणसाचं तापमान डिग्री सेल्सिअस मध्ये असताना किती आहे? 37. आणि फॅरनहाइट मध्ये, डिग्री फॅरनहाइट मध्ये असताना किती आहे मुलांनो? 98.6. हा, मग आपण चेक करूया 98.6 आहे का बघा. आता ही 98 वाली लाईन आहे, मग ही 98.2 होणार, कारण 1 किती मोजते? 0.2 मोजते. 2 नाही, 0.2 मोजते. बरोबर आहे ना? तर ही 98.2, परत ही 98.4 आणि मग ही काय होणार? 98.6. दोन्ही मॅच होतात आहेत. बरोबर आहे? हे बरोबर बनवलंय ह्यांनी तापमापी. तर 98.6 हे आपलं काय आहे? फॅरनहाइट मध्ये नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे. तर असंच आपल्याला थर्मामीटर वरनं पण कळू शकतं. आता जसं बघा इथे, इथे बघा, इथे लिहिलेलं आहे हे 1 म्हणजे हे 40 आणि 42च्या मध्ये 1 लिहिलंय ना, म्हणजे हे किती आहे? 41 आहे. आता 41ची लाईन इथे मॅच करते आणि इथे हे 108 आणि हे 6 लिहिलंय म्हणजे हे 106 आहे. बरोबर आहे? मग 106 पेक्षा 1 लाईन कमी, तर 41°C हे किती फॅरनहाइट आहे? मला हे वाचून सांगा बरं, गणित न सोडवता. काय टीचर? 41°C त्याची बरोबर लाईन कशा बरोबर मॅच करते इथे बघा फॅरनहाइटला? 104.8. 104. नाही, थांबा जरा, नीट बघा. हे बघा, 104.8. अरे बघा आधी इथे बघा, इथे मॅच करते. बरोबर आहे? हो टीचर. हा, म्हणजे ती 100 ही 106 आहे. 6 म्हणजे हे 106 आहे. 106 ला 1 लाईन कमी आणि 1 लाईन किती आहे? 0.2. मग 106 मधून 0.2 वजा करा ना. आणि तसं पण मग डिफिकल्ट जात असेल तर तुम्हाला माहिती आहे 105.8. ही वाली लाईन आहे 105ची, ही आहे 104ची आणि त्याच्यानंतर 105.2, 5.4 आणि 5.6 आणि 5.8 म्हणजे हे आहे 105. येस, 105.8 फॅरनहाइट इज इक्विव्हॅलंट टू 41°C. चला आता एक लास्ट क्वेश्चन. इथे 42 दिसते तुम्हाला? हे 42 ला बघा ही लाईन मॅच करते. 42 ला काय मॅच करते? ही वाली लाईन मॅच करते बघा. ही 107.6 फॅरनहाइट. किती? 107.6 फॅरनहाइट. व्हेरी गुड. फक्त शिवमलाच कळलंय की बाकी लोकांना पण कळते काय चाललंय? टीचर मी सांगितलं टीचर, तेजस. तेजसने सांगितलं. व्हेरी गुड. ठीक आहे, मी दुसरी स्क्रीनवर होती ना, तर मला नुसता आवाजच ऐकायला येत होता. दोघांचा आवाज थोडा सिमिलरच वाटतो, तेजसचा आणि शिवमचा. दोघांनी पण सांगितलं. क्लॅप्स. ठीक आहे, चांगली गोष्ट. तर कळलं आता आपण क्लिनिकल थर्मामीटरने ताप कसा मोजू शकतो. एका बाजूला 0.2 ने वाढतंय फॅरनहाइट मध्ये असल्यावर, जसं की 101.2, 101.4, एक लाईन वर जाते म्हणजे 0.2 आपल्याला वाढवत जायचंय. आणि दुसऱ्या बाजूला सोपं आहे,
35, 36, 37, 38 असं करत आहे ते 42 पर्यंत. ठीक आहे, एक एक लाईन 1 डिग्री सेल्सिअस मोजते. त्याच्यामुळे हे थर्मामीटर वापरून आपल्याला डिग्रीमध्ये मोजणं जास्त सोपं आहे ना. एक एकच काउंट करायचं आहे नुसता, आणि तिथे आपल्याला 0.2 काउंट करायचंय. चला ठीक आहे. आता दुसरं ते हे वाला तर अजून सोपं आहे. आता ह्याच्यामध्ये मला तुम्हाला काय दाखवायचं होतं, हे जे थर्मामीटर आहे ना मुलांनो, ह्याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये जरी दिसत नसलं ना तरी ना, हे बघा आता ह्याला जर मी उलट केलं, समजा हे उलट आहे, तर इथे बघा खूप छोटस नीट क्लिअर नाही दिसत आहे, पण हे जरा थोडं वाकडं दिसते तुम्हाला हे असं. हो टीचर, दिसलं. हो टीचर. आता त्याच्याने काय होतं ना बघा, तर हे असं ही समजा ही पाईप आहे ज्याच्यामध्ये आपण ती मर्क्युरी जाण्यासाठी जागा आहे, आणि हा खाली मग अशी ना किंक असते, आणि इथे खाली मर्क्युरी भरलेली असते अशी. ठीक आहे, तर आता थांबा, ग्रे कलर घेते. तर ही मग मर्क्युरी जी आहे की नाही, ती आपलं तापमान वाढलं की अशी ही वरती वरती जाणार, ह्याच्यातून मर्क्युरी अशी अशी वरती जाणार, आणि समजा इथपर्यंत तापमान आहे तर ही मर्क्युरी गेली वरती. मग आता ही मर्क्युरी ना आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडायचा प्रयत्न करते, पण हा गुरुत्वाकर्षण सरळ रेषेत खाली असतं ना, पण हा रस्ता तर वाकडा झाला. मग मर्क्युरीला खाली जायला जागाच नाहीये, खाली पडायला जागाच नाहीये, म्हणून ती काय खाली नाही पडत. हा, मग ज्यावेळी मग डॉक्टर त्याला झटका देतो, मग आपण एक्स्ट्रा बल लावतोय ना त्याला, त्या बलामुळे मग ती मर्क्युरी परत इथे खाली जो बल्ब असतो असा, त्या बल्बच्या आतमध्ये मग ही मर्क्युरी परत माघारी येते, आणि परत आपण गरम वस्तूशी म्हणजे माणसाला टच केलं की परत ती वरती जाते. पण जे आपलं हे थर्मामीटर आहे, वैद्यकीय थर्मामीटर आहे, हे असं जे वैद्यकीय थर्मामीटर जर समजा आपण घेतलं, थांबा टीचर, आता इलेक्ट्रिक थर्मामीटर निघेले. हा, ते तर आहेच. हा, जर आता आपण असं वैद्यकीय आपलं जर थर्मामीटर घेतलं, तर त्याच्या खाली की नाही मुलांना डायरेक्ट असा बल्ब असतो, हे असा ना एक बल्ब असतो, आणि त्याला काही किंक बिंक नसते. त्याच्यामुळे मग आता समजा मर्क्युरी इथपर्यंत चढली वरती अशी गेली ती पूर्ण, आणि इथपर्यंत चढली, मग आपण गरम वस्तूमधून, ही गरम वस्तूमध्ये असताना ते त्याचं ते तापमान आहे ना, आणि जसं आपण मग ह्या गरम वस्तूमधून त्याला बाहेर काढलं की मग बाहेरचं हवा तर काही एवढी गरम नाहीये, मग ही मर्क्युरी परत लगेच खाली यायला चालू होते. मग हेच कारण आहे की आपण ना वैद्यकीय लॅबोरेटरी प्रयोगशाळेमधलं थर्मामीटर माणसाचं तापमान मोजायला नाही वापरू शकत, कारण तोंडामध्ये ठेवलं ते आणि बाहेर काढून बघेपर्यंत ताप खाली गेल, चुकीचं दाखवेल ते. कळतंय? ठीक आहे. आता मला एक एक फरकाचा मुद्दा सांगा. मी हात खाली करते सगळ्यांचे ज्यांना माहिती आहेत ह्या दोघांमधल्या फरकाचे मुद्दे, की क्लिनिकल थर्मामीटर आणि लॅबोरेटरी थर्मामीटर दोघं वेगवेगळे कसे आहेत. हात वर करा, एक एक मुद्दा सांगायचा आहे, आणि हे मुद्दे तुम्ही नोट पण करायचे, व्यवस्थित होमवर्क म्हणून लिहायचे नोटबुक मध्ये. ठीक आहे, चला. एक लावण्यालाच माहिती आहे फक्त फरक, बाकीच्यांना नाही माहिती. बर चला सुरुवात करूया. लावण्या, पहिला मुद्दा सांग बेटा. मॅम, जे आपण जे क्लिनिकल थर्मामीटर आहे ना, तर त्याच्यामध्ये बघितलं ना, तर जे म्हणजे ते असतात ते 35 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस म्हणजे सेल्सिअस पर्यंत आपण मोजू शकतो तापमान. आणि जे प्रयोगशाळेमधील थर्मामीटर असतं ना, तर ते म्हणजे -10 डिग्री सेल्सिअस ते 110 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून थोडस जास्त मोजू शकतो. हा पहिला फरक आहे. आणि दुसरा की जे आता एक्सप्लेन केलं, एकच मुद्दा पाहिजे होता. थँक्यू. बाकीच्यांना हा तेजस सांग. टीचर, एक याच्यामध्ये आता आपण पाहिलं त्यात फेरेनहाइट आणि सेल्सिअस पण दिले, आणि आधीच्या ज्यात फक्त सेल्सिअस होतं, फेरेनहाइट नव्हतं. हा पण मुद्दा आपण लिहू शकतो की क्लिनिकल थर्मामीटर मध्ये साधारणतः दोन्ही पण स्केल देतात, डिग्री मध्ये पण देतात, फॅरेनहाइट मध्ये पण देतात. तर वैद्यकीय थर्मामीटर मध्ये फॅरेनहाइट मध्ये नाही देत. व्हेरी गुड. हा पण खूप चांगला युनिक पॉईंट सांगितला तेजसने. 2 झाले फरकाचे मुद्दे, अजून 2-3 एक्स्ट्रा मुद्दे पण देऊ शकतात. शिवम, तू सांग तिसरा मुद्दा. तिसरा मुद्दा हा की जे क्लिनिकल थर्मामीटर आहे त्याच्यामध्ये ना छोटीशी किंक असते की पारा खाली नाही जाऊ म्हणून, लगेच जर आपण त्याला एक्स्ट्रा बल लावत नाही. आणि जे आपलं लॅबोरेटरी थर्मामीटर असतं त्यामध्ये ती किंक नसते. व्हेरी गुड.
क्लिनिकल थर्मामीटर मध्ये किंक असते, लॅबोरेटरी थर्मामीटर मध्ये किंक नसते. व्हेरी नाईस. 3 झाले मुद्दे. बाकीच्या मुलांनी पण हात वर करा ना आता. अजून एक सगळ्यात सोपा मुद्दाच राहिलाय. ह्यांनी डिफिकल्ट वाले ऑलरेडी सांगितले. सोपावाला मुद्दा आता तुम्ही सांगू शकता. क्लू देते, 2 जण कुठे वापरले जातात आता तरी सांगा. मयूर ट्राय कर बेटा. क्लिनिकल थर्मामीटर आपण कुठे वापरतो आणि लॅबोरेटरी थर्मामीटर कुठे वापरतो आपण? सांग मयूर. मयूर अनम्यूट तरी कर. चला अनम्यूट करून मला गुड इव्हनिंग तरी म्हण. मयूर तू ऐकतोयस का बेटा? बर दर्शन तू सांग. टीचर मला थोडं समजलं नाही. अरे लॅबोरेटरी थर्मामीटर, प्रयोगशाळेमधलं थर्मामीटर कुठे वापरतात आणि वैद्यकीय थर्मामीटर कुठे वापरतात? लावण्य सांग. मॅम कळून येतं की कुठं वापरता म्हणून. हा ना. लावण्य म्हेत्रे म्हणून कोण आहे विद्यार्थी? लावण्य सांग. टीचर कॅपिलरी ट्यूब कशात वापरला जातं? कुठल्या थर्मोमीटर मध्ये वापरलं जातं? अरे ही काचेची कॅन्डिलस कॅपिलरी ट्यूब म्हणतात. दोघांना पण वापरली जाते. ओके मॅम. ही थोडी जाड असते. कॅपिलरी ट्यूब ऍक्च्युली प्रयोगशाळेमधल्या थर्मामीटर मध्ये वापरली जाते आणि त्या कॅपिलरी ट्यूब सारखीच ही ह्याच्यामध्ये पण दिसते, पण ती थोडीशी जाड असते आकाराने. बर सांगते आता. नाही आता वेट करत. तर क्लिनिकल थर्मामीटर ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये, परत घरी पण आपण वापरतो आपलं तापमान मोजण्यासाठी. आणि प्रयोगशाळेमधलं थर्मामीटर प्रयोगशाळेमध्ये वापरलं जातं वस्तूंचं तापमान मोजण्यासाठी. हा अजून हा वेगळा मुद्दा लिहू शकतो आपण. वैद्यकीय थर्मामीटरने नुसते माणसाच्याच तापमान मोजू शकतो, माणसाच्या बॉडीचे तापमान मोजू शकतो, शरीराचे. आणि ह्याच्यामध्ये काय मोजू शकतो आपण? वस्तूंचे तापमान. तर किती मुद्दे झाले टोटल? 5 झाले की नाही? 3 तर तुम्ही सांगितले आणि 2 मी सांगितले. तर हे 5च्या 5 मुद्दे जे आहेत तुम्ही छान सुंदर हँडरायटिंग मध्ये नोटबुक मध्ये लिहायचे आणि त्याचा फोटो आपल्या ग्रुपमध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. हा. त्याच्यानंतर आता पुढचं तुम्ही बातम्या बघता का? बातम्यामध्ये बघा शेवटी सगळ्यात काय सांगतात? आजचं हवामान. आजचं कमाल हवामान एवढं राहिलं, किमान हवामान एवढं राहिलं. ऐकलं हे कमाल आणि किमान काय असतं रे? हा ऐकलंय शेवटी येतं ते किमान आणि कमान. हा बरं. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते. बघा किमान म्हणजे कमीत कमी तापमान. आता जसं की बघा रात्र झालीये, पहाटेची वेळ असते, त्यावेळी ना तापमान सगळं खाली 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 गेलेलं असतं, कारण आपल्याला सूर्याची गरमी त्यावेळी नाही मिळत. मग तापमान कमी होतं ना. जसं की आता थंडीचे दिवस चालू आहेत तर आपलं तापमान जवळजवळ 18-16 पर्यंत पण जात असेल. तुमच्या इकडे किती जातं का मग किमान रात्रीचं तापमान किती असतं माहितीये तुम्हाला? मोबाईल वरती पण हल्ली तापमान 14 तर आपण बरोबर. म्हणजे किमान तापमान किती राहिलं आपलं? 18 राहिलं, 14 राहिलं. थंडीच्या दिवसामध्ये 14 राहिलं मानूया. खूप थंडी आहे, 14 राहिलं. आणि मग ज्यावेळी एकदम दुपारची वेळ येते, ज्यावेळी आपला सूर्य एकदम डोक्यावर असतो, आपल्याला व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळतोय, गरमी मिळते, त्यावेळी दुपारचं तापमान वाढतं. मग ते वाढून किती जातं? तरी पण थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त 27-28 पर्यंत जातं. मग किमान तापमान 31 पर्यंत जाते टीचर. बरं 31 पर्यंत जाते. ठीक आहे, गावाला जात असेल मग. ठीक आहे. तर किमान तापमान आपलं राहिलं, किमान तापमान आपलं राहिलं 14 आणि कमाल तापमान जास्तीत जास्त वालं तापमान कुठपर्यंत वर जाते ते तापमान आपलं किती राहिलं? हे राहिलं. तर मग ते पण तापमान मोजण्यासाठी ना एक ना शाळेमध्ये किंवा अजून काही ठिकाणी जिथे हवामानाचा अभ्यास केला जातो ना, असे 2 थर्मामीटर एका बाजूला एक लावूनच ठेवलेले असतात आणि त्याला कमान आणि किमान हे म्हणतात. कमाल आणि किमान थर्मामीटर, तापमापी. ठीक आहे. आता ते कसं काय असतं आणि ते पण आपण कसं वाचायचं ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. त्याच्यासाठी पण आपण एक व्हिडिओ बघूयात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात
मॅक्सिमम मिनिमम थर्मामीटर. मॅक्सिमम म्हणजे कमाल, मिनिमम म्हणजे किमान. ठीक आहे, तर मॅक्सिमम मिनिमम थर्मामीटर असं त्याला म्हणतात. आणि ते एकमेकांशी ना जोडलेले असतात मुलांना. एकमेकांशी काय केलेले असतात ते छानपैकी जोडलेले असतात. हा, आता ते मी तुम्हाला दाखवते की ते कसं असतं. थांबा, हे व्हिडिओ हिंदीमध्ये मी तरी पण एक्सप्लेन करेल तुम्हाला जर नाहीच कळले तर. टीचर हिंदी सोपे समजून जाते का? अरे काय काय नाही मुलांना तेवढं समजत, काही काही शब्द तरी पण मी सांगेल. थर्मामीटर है, एक लिम इसकी बघा, ये एब्रॉन का मैक्सिमम मिनिमम थर्मामीटर है. एक लिम इसकी मैक्सिमम बताती है, ये मिनिमम बताती है. इसमें टेम्परेचर -20 से 50 डिग्री की तरफ है. सेकेंड लिम जो मैक्सिमम बताएगी उसमें -20 से 50 की तरफ है. तो टेम्परेचर अगर इसमें रीड करना है तो ये स्केल है, इसमें 35 डिग्री करीब यहाँ बता रही है. ये यहाँ पे देखिए आप, ये 35 डिग्री करीब दिसते मुलांनो? हो मॅम, दिसते. हा, चला व्हिडिओ बघूया मग मी एक्सप्लेन करेल ह्याला. ये बता रही है, और इधर वाले में भी यही बता रही है सेम. और ये इसका एक सूचक है, यहाँ पे लगा हुआ आता है. आप इसको हम दोनों मैग्नेटिक इससे करके हम इसको टच करा देते हैं जब हम स्टार्ट करते हैं. 24 घंटे बाद ये टेम्परेचर जैसे जैसे इंक्रीज होगा दिन में, ये टेम्परेचर यहाँ से बढ़ता जाएगा. जब रात को घटेगा तो ये छोटा आता जाएगा और ये इसका वापस ऊपर आता है. तो दोनों सूचक जो हैं बताते हैं, इंडिकेट करते हैं. ये ट्रेडिशनल सिस्टम है मरकरी का, और वो उसकी सिस्टम बताता है. और ये इसको अगर ये उल्टा रख देंगे तो ये दोनों ब्रेक हो जाते हैं कई बार मरकरी. उसके लिए हमारी अलग से वीडियो अप्रॉन पे लोडेड है कि इसको कैसे ठीक करना है. प्लीज़ विजिट वेबसाइट अप्रॉन 01. ठीक आहे, त्यांनी आता ऍक्च्युअल मध्ये ते कसं असतं फक्त ते दाखवलंय. आता हे काम कसं करते तुम्ही बघितलं की नॉर्मली अशी ना यू शेपची ट्यूब असते ना, तशा ह्या दोघ जण ट्यूब आहेत. एका बाजूला दोन्ही बाजू खालून दोन्ही. हा, कोणाला काय सांगायचं? टीचर, एक सोची आणि एक उलटी आहे. हा, बरोबर. ठीक आहे, तर आता आपण ना बघूया हे काम कसं करतंय. आणि मॅम दोन्ही बाजूला फॅरेनहाइट आणि मध्ये सेल्सिअस का बरं? हा, जसं आपलं ह्याचं होतं ना वैद्यकीय थर्मामीटर मध्ये ना 2 इंच पण एका बाजूचं पण आणि एका बाजूचं 2 थर्मामीटरला इथे जोडलंय ना. तर एका बाजूला डिग्री फॅरेनहाइट सेल्सिअस एका थर्मामीटर साठी, दुसऱ्या बाजूला डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट दुसऱ्या थर्मामीटर साठी. ठीक आहे, काम कसं करतं ना ते बघूयात. ठीक आहे, मी आता तुम्हाला हे एक्सप्लेन करते की हे करतंय का. मी व्हिडिओ. ओके टीचर. आता ना मुलांनो हे इंग्लिश मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, काळजी नका करू. छोटासाच व्हिडिओ आहे. Measures the maximum and minimum temperatures of a day during the increasing temperature. बघा, आता तुम्हाला दिसतंय की इकडे पण एक बल्ब दिसतोय मोठा आणि इकडे पण बल्ब दिसतोय. आपलं मगाचे जे थर्मामीटर होते तिथे खालच्या बाजूला बल्ब होते, इथे वरच्या बाजूला बल्ब आहेत. राईट, वरच्या बाजूला काय आहेत, काय फरक पडतोय? वरती हवेचंच आपल्याला तापमान मोजायचंय ना. तर आता बघा इथे काय होतंय नक्की. तर इथे तुम्ही बघू शकता लेफ्टला -20 दिसते, -20, -10, 0, 10, 20, 30. तर इकडे लेफ्ट साइडला ऋण किमती पण आहेत. मग ही जी लेफ्ट साइडची जी बाजू आहे हे आपल्याला किमान कमीत कमी टेम्परेचर कधी असतं, थंडीवालं टेम्परेचर, रात्रीचं टेम्परेचर किती खाली जाऊ शकतं, तर ते हे दाखवते. ठीक आहे, राईट साइडला आता जर तुम्ही बघितलं तर इथे खाली 20, 10, 0 आणि वरती कुठपर्यंत गेले ते 60 पर्यंत गेले. 60 पर्यंत. ठीक आहे, आता बघूयात आपण. The mercury level rises into this narrow right tube, and so the index also raise up, recording the highest temperature. During the decreasing temperature, the mercury level falls down. बघितलं तुम्ही? बघा, सूर्य उगवताना आता बघितलं हे कसं फिरते बघा. Decreasing temperature, the mercury level falls down.
and so the index also raise up, recording the highest. बघा आता चांगला सूर्य आहे, डोक्यावर आलाय असं मानूया. तर इथे तुम्ही बघता इथे मर्क्युरी कितीवर दाखवते, 40च्या वरती दिसते, इथे खाली 30 दाखवते. हा म्हणजे किमान तापमान किती दाखवते, 30. आणि इथे बघा मर्क्युरी लेवल कितीवर दाखवते, 40 पर्यंत. हा म्हणजे तापमान 30 ते 40 मध्ये चेंज होऊ शकते ज्यावेळी सूर्य डोक्यावर आलाय. Temperature. During the decreasing temperature, the mercury level falls down in the right tube and raises into the left tube. आता रात्र झाली बघा, तर आता कुठे दिसते तुम्हाला रात्रीचं तापमान बघा, 30 कुठे किती आलं म्हणजे 10, 10, 0 आणि 10च्या मध्ये आलंय है ना, जवळजवळ मग हे 8 वगैरे असेल. आणि इकडे किती झाले, इकडे बघा किती झाले, 10 जवळजवळ, राईट. म्हणजे 8 ते 10च्या मध्ये तापमान शिफ्ट So the index pushed up, indicating the minimum temperature. In this side you can measure the minimum temperature and that side you can measure the maximum temperature. कळलं? हो टीचर कळलं. कमाल आणि किमान तापमापी होती. इंटरेस्टिंग होतं. हो टीचर. अच्छा. आणि आता बाकी डिजिटल थर्मामीटर तर तुम्ही बघितलेलंच आहे ऑलरेडी. नुसतं ते तोंडात ठेवतात, आतमध्ये ते टेम्परेचर दाखवतं. ठीक आहे, तर त्याच्यात असं विशेष कसं सांगण्यासारखं, एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये. तर चला आता आजचा क्लास आपण इथे कम्प्लीट करूया. आज आपण सगळं थर्मामीटर बद्दल छान छान शिकलोय. पण होमवर्क आहे एक. होमवर्क काय आहे की एक तर तुम्हाला सांगितले ऑलरेडी क्लिनिकल थर्मामीटर आणि लॅबोरेटरी थर्मामीटर मधला फरक, वैद्यकीय तापमापी आणि प्रयोगशाळेत वापरलेली तापमापी, या दोघांमधला फरक लिहायचा आहे. 5 मुद्दे डिस्कस केलेत आपण, 5च्या 5 लिहायचेत. आणि दुसरं ना मुलांना तुम्हाला खूप इंटरेस्टिंग एक होमवर्क देते, प्लीज तो हवं तर आता नोटबुक मध्ये नोट करा. काय करायचंय तुम्हाला बघा, एक टेबल बनवायचंय. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते. ही ना अशी पुस्तकामध्ये नसलेली पण अशी रिसर्च वगैरे करण्यासारखी ना एक खूप सुंदर अशी ऍक्टिव्हिटी आहे, प्रॅक्टिकल मध्ये करण्यासारखी. आता तुमच्या सगळ्यांच्या जवळ मोबाईल तर आहेच, इंटरनेट पण आहे. तर करायचं काय आहे माहितीये तुम्हाला, हा काय करायचंय तुम्हाला, एक टेबल बनवायचंय. थांबा मी तुम्हाला टेबल असं बनवून दाखवते. थांबा. हा टेबल बनवायचंय असं. आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, इथे पहिल्या कॉलम मध्ये काय लिहायचंय तुम्हाला, इथे लिहायचंय शहरामधलं नाव. आता मी इंग्लिश मध्ये लिहिते सिटी. ठीक आहे. भारतामधल्या कुठल्या पण चांगल्या मोठ्या किंवा छोट्या, तुमच्यावर डिपेंड आहे, 4 शहरांची नावं लिहायची. पण शहरांची कुठली नावं घ्यायचाल माहितीये मुलांना, आपल्या भारताचा नकाशा माहितीये ना, वरच्या बाजूची काही शहरं, एक शहर वरच्या बाजूचं घ्या, एक शहर खालच्या बाजूचं घ्या, जिकडे आपलं साऊथ आहे पूर्ण, दक्षिण दिशा आहे, उत्तर दिशा, 4 हा परत इकडे ईस्ट वेस्ट, पूर्व आणि पश्चिम, अशी 4 सिटींची कुठले पण नावं लिहा. आता एक्झाम्पल साठी समजा मी लिहिते इथे मी लिहिते, पहिलं वाला लिहिते मी समजा शिमला. काय घेते मी इथे, शिमला. कळलं रे, किती वेळा एकच गोष्ट रिपीट करताय. समजा इकडे मी घेतलं शिमला. ठीक आहे. आणि दुसरीकडे समजा मी इकडे घेतलं मुंबई, जयपूर. ठीक आहे. तिसरं समजा घेतलं मी इथले राईट साइड बाजूचं, समजा घेतलं मी कलकत्ता. आणि इथे चौथं घेतलं सपोज केरळ. ठीक आहे. झाली 4 दिशामधली शहरं. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, एक कुठला तर महिना घ्या. समजा मी तो महिना घेते, आता जो महिना चालू आहे तोच घेऊया, डिसेंबर. हा डिसेंबर. डिसेंबर महिना घेतला आणि डिसेंबर महिन्यामध्ये मला एका बाजूला लिहायचंय त्या शहराचं कमाल तापमान आणि दुसऱ्या लिहायचंय किमान तापमान. ठीक आहे. तर ही माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेल. तर असं प्रत्येक शहराचं मग तापमान लिहायचं. आता जसं फॉर एक्झाम्पल मुंबईचं जर मी लिहिते आणि डिसेंबर मध्ये घेऊया मुलं, 31 डिसेंबर घेऊया, कारण रोजचं तापमान थोडं ना थोडं चेंज होतं ना, 31 डिसेंबरच घेऊया.
तर मग समजा 31 डिसेंबर, आता ह्या वर्षी तर 31 डिसेंबर आलं नाहीये, तर गेल्या वर्षीचा तुम्हाला डेटा इंटरनेटवर मिळेल सर्च केल्यावर, की शिमलाचं 31 डिसेंबर किती तापमान होतं कमाल आणि किमान. कालच्या तारखेचं. हा, एक काम करा, कालच्या तारखेचं घ्या, चालेल. 23च्या ऐवजी 22 डिसेंबर घ्या इथे, चालेल. आता समजा इथे माझ्या इकडे मुंबईचं तापमान होतं कालचं, मला आठवत नाहीये, मी स्वतःहून आता मनाने लिहिते. समजा इथे कमाल तापमान होतं 18 अंश सेल्सिअस, सॉरी 28, कमाल म्हणजे जास्त 28 होतं, आणि किमान होतं 18 अंश सेल्सिअस. मला 4 शहरांची नावं जी आहेत ती भरायचेत, असं छानसा तक्ता बनवायचा आणि टाकायचा आहे. हा, ह्याच्यावरून तुम्हाला मी का देते हा होमवर्क, ह्याच्यावरून तुम्हाला कळेल सेम दिवशी आपल्या दिशा वेगवेगळ्या असल्यामुळे, जागा वेगवेगळ्या असल्यामुळे तापमान बदलतात, बरोबर आहे. असं थंडी सगळ्या भारतामध्येच थंडी आहे, पण आपल्या इकडे एवढी थंडी नाहीये ना जेवढी आता जसं संगीता मॅम राहतात. संगीता मॅम माहिती कुठे राहतात? हिमाचल प्रदेश, मनालीला, हिमाचल प्रदेश, हिमालय वगैरे आपलं तिकडे राहतात. तर तिकडे तर त्यांच्या बर्फ पडतोय, आपल्याकडे तेवढी तर थंडी नाही ना. टीचर त्यांना खूप मज्जा येत असेल. हो टीचर, खूप हालत खराब होते वगैरे नाही. मजा येते बरोबर. चला आता आपण आजचा क्लास हरिओम, माईक म्यूट कर बेटा. मुलांनी क्लास संपवायचा की गप्पा मारायच्यात? बर चला, एक सेकंड, गप्पा मारूया. गप्पा मारूया. बर थांबा एक मिनिट.